आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली एमआयडीसी परिसरात राहणारे शूरवीर कॅप्टन विनयकुमार सचान यांना मातृभूमीच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांशी लढताना 24 मार्च 2003 रोजी वीरमरण आले। त्यामुळे दिनांक 24 मार्च रोजी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहीद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानतर्फे गेली 16 वर्षे त्यांच्या राहत्या घरून प्राणज्योत प्रज्वलित करून शालेय विद्यार्थी तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहभागाने नगरसेवक, राजकीय पदाधिकारी तसेच निवासी विभागातील देशप्रेमी नागरिकांच्या सहभागाने चालत त्यांच्या स्मारकापर्यंत जाऊन आदरांजली अर्पित करण्यात आली। या उपक्रमात त्यांचे पिता राजाबेटा सचान व माता सुधा सचान यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकुंद म्हात्रे यांच्या समवेत महापालिकेचे उपमहापौर राहुल दामले, डोंबिवलीतील पद्मश्री विजेते गजानन माने, नगरसेवक महेश पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेविका डॉ सुनीता पाटील, कुळगाव बदलापूर नगरसेविका भाविता घोरपडे, नगरसेवक विनोद काळन तसेच सहभागी 9 शाळांमधील 470 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। दरवर्षी सहभागी शाळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानतर्फे खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली जाते। मात्र यावर्षी विशेष करून सहभागी शाळा तसेच संस्थांचे अध्यक्ष यांना प्रतिष्ठानतर्फे 20 लिटर पाण्याचे जार भेट म्हणून देण्यात आले।